काँग्रेस उमेदवारांचा झंझावती प्रचार. दुष्काळी परिस्थितीवर मात करून संगमनेर तालुका हा विकसित झाला आहे. येथील जनतेच्या कष्टाबरोबर आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत समाजकारणामुळे येथील ग्रामीण भागाच्या विकासात सातत्य असल्याचं प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं आहे. बोटाद जिल्हा परिषद पंचायत समिती काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मसवंडी, आंबीदुमाला, कुरकुंडी या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामस्थ, युवक, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा परिषद आणि संगमनेर पंचायत समितीच्या निवडणुका 16 तारखेला होत आहे. काँग्रेस पक्षातर्फे बोटा गटामध्ये अजय नारायण फटांगरे आणि बोटा गणामध्ये सुहास वाळुंज हे 2 उमेदवार या ठिकाणी अधिकृत उमेदवारी त्यांना मिळाली आहे. त्यांना निवडून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही प्रचार सभेला चाललो आहे. मी गावगाव जातो आहे. लोकांमध्ये अत्यंत चांगला उत्साह आहे, कारण आमदार बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवत आहे. संगमनेर तालुक्यामध्ये अतिशय चांगले उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी या ठिकाणी दिले आहेत. बाळासाहेब थोरातांचं नेतृत्व हे खऱ्या अर्थाने संगमनेर तालुक्यातल्या जनतेला एक वर्षानुवर्ष एक मान्यता प्राप्त झालेलं असं एक नेतृत्व आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या उमेदवारांची निवड या ठिकाणी झालेली आहे. अजय फटांगरे हे इंजिनियर आहेत, अतिशय हुशार आहेत आणि अनेक वर्षाचा त्यांना संघटनेमधल्या कामाचा अनुभव आहे. सामान्य माणसाच्या हाकेला ओ देऊन तत्परतेने त्या ठिकाणी जाऊन त्यांची मदत करणं हा त्यांचा स्वभाव आहे, स्थायीभाव आहे. ते या पठार भागातलेच आहेत. पठार भागातल्या अनेक अडचणी, समस्या, प्रश्न त्यांना चांगल्या ठाऊक आहेत. त्यामुळे ते निश्चितपणाने या प्रश्नांचा त्या ठिकाणी सोडवणूक करतील. ते तरुण आहेत आणि त्यामुळे तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी संचारलेला आहे की बघतोय की गावोगावचे तरुण पुढे येत आहेत. गावोगावच्या तरुणांनी ही निवडणूक खऱ्या अर्थाने आता आपल्या हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यांनी अजय फटांगरे यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे. त्याचप्रमाणे आपले दुसरे उमेदवारी सुहास वाळुंज हे देखील बोटागावच्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत, सदस्य म्हणून काम करत आहेत. जय हिंद लोकशाहीमध्ये अतिशय चांगलं काम केलं आहे. सामाजिक कामाची त्यांना आवड आहे, हुशार आहेत, सुशिक्षित आहेत. त्यांनी देखील या ठिकाणी गणातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते देखील खूप तरुण आहेत. तर आम्ही पाहिलं की आज आम्ही या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना खूप प्राधान्य दिलं आहे. महेंद्र गोडगे आहेत तिकडे तळेगाव गटात, मिलिंद कानवडे आहेत, त्याप्रमाणे रामहरी कातोरे आहेत. अतिशय तरुण नवनाथ अरगडे अशा तरुण लोकांची एक मोठी फळी या ठिकाणी दिली आहे. शेजारी आमच्या त्या प्रियंकाताई गडगे आहेत, अतिशय हुशार MBA झालेली तरुणी आहे, एक गृहिणी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक समाजाचा अभ्यास असलेले असे हे सर्व तरुण उमेदवार या ठिकाणी दिले आहेत. त्यामुळे निश्चितच सर्व ग्रामस्थांमध्ये, सर्व या इथल्या लोकांमध्ये, कारण वर्षानुवर्ष लोक या ठिकाणी अनेक अडचणी सहन करतात, तेव्हा त्यांना खूप मोठ्या अपेक्षा या तरुण नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून सर्व ग्रामस्थ आणि विशेषतः तरुण हे अत्यंत आनंदात आहेत आणि ते उत्साहाने या ठिकाणी प्रचार करत आहेत. आणि मला खात्री आहे की अजय फटांगरे आणि सुहास वाळुंज हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील अशी माझी खात्री आहे.